नमस्कार फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे संडे, मी पण आताच रिक्षावरून आलो आहे। तर आता जोराची लागली भूक, तर आता जेवून घेतो। बघू आता जेवायला झाले का, बघूया जेवण झाले का। इथे जेवणाची तयारी चालू आहे। काय घालतं जेवायला आज संडे? काय जेवायला वावीची बोटी घालायची आहे का? हां मस्त मला वाटलं जेवण केलं असेल का, आत्ताशी करायला घेतलं। लागली भूक, लवकर कर चल, लवकर भूक लागले जाम। डोंबिवली पण जायचं। इकडं बघा आपली बोटी होतं, वावीची बोटी होतं इकडे मस्त। आता जेवायला पण होईल, जेवून घेतो आणि जेवल्यावर जायचं डोंबिवलीला विजय सेल्समध्ये एअर फ्रायर घ्यायचा। कधीपासून घ्यायला निघलो आहे, तर आता चालू आहे फायनली। तर त्याला मस्त जेवून घेऊन तिकडे फटाफट तयार होतो, तिकडे जातो, मला दाखवतो कसं काय ते। तर मग अशी मच्छीवाली आली होती, तर आईनी वावीच्या कालज्या घेतल्या म्हणा जाम पट्टन, तो दाखवतो। इकडं का वावीच्या कालज्या म्हणा जाम पट्टन, काही घेणं पटत नसतील, कडू लागतात म्हणून, पण त्याचा व्यवस्थित पित्त कडला ना तर मस्त लागतात। सुक्या बनवायच्या वावीच्या कालज्या। आणि इकडे जावला घेतली, मस्त वडे बनवायचे आपले, पांबोरं बोलतात त्यांना, जावल्याच्या वड्या, काही पांबोरं बोलतात, जाम भारी लागतात ते। संध्याकाळी गाव चला फायनल जेवायला बसतो आता। अरे जेवतो ना मी, भाजी बोलतो शेतावर लागलो। कुठे शेतावर गेलता? कोणते माझे? या जेवायला, जेवण वाढतं आपल्याला, जेवून घेतो। फायनल टाट आपला रेडी झालेला आहे या जेवायला। मला जेवण वगैरे झालं, मस्त तयारी केली। आता चालू डोंबिवलीला विजय सेल्समध्ये आपल्याला एअर फ्रायर घ्यायचा आहे आणि कॅम्प्युटरसाठी UPS घ्यायचा आहे। लाईट 17ला जाते ना, आली पाऊस चालू आहे, पावसाळा चालू आहे, तर आधीमध्ये लाईट जाते, त्याच्यासाठी घ्यायचं आहे। तर किती दिवस निघलो आहे जायला, तर 3-4 दिवस भरपूर पाऊस होता, तर जायला जमतच नव्हता। तर आज थोडीशी विश्रांती आहे, तर निघलो आहे आता। आणि इकडे बघा मी चाललेलो आहे, तर हे बोलतात कधीच घरात कंटाळा येतं। किंवा सर्व मंडळी येतं बरोबर। आर्नवला तर पहिली द्यायला लागतं हो, आर्नव हो चला चला आता निघतोय। तर थोडक्यासाठी पाऊस आला इकडं, अगं निघतोय तर थोड्यासाठी पाऊस आला, कवर पण काढला रिक्षाचा, अजून थोडा वेळ थांबतो, आता निघतो। चला फायनली निघलो आता, रिक्षा चालू करतोय। अरे आपल्या कुठे जायचं आहे? केवढ्या टीव्ही घ्यायला जायचं आहे? काय घ्यायला जायचं आहे? हा टीव्ही नाही घ्यायची आपण, मग 2 टीव्ही, एक टीव्ही आहे ना घरात। फायनली आलो आपण विजय सेल्सला। आज संडे आहे, थोडीशी आहे गर्दी, तेवढी पण नाही। चला दाखवतो, बघू शकता सर्व काही आहे आयटम इकडे, गर्दी आहे ना। आपण बघितलंय ओव्हनचा डेमो बघतोय आता। ही रोटेसरी चिकनचे पीस आणि तुम्ही याच्यावरती हे रोटेसरी देते। तर हे तुम्हाला नॅनकटाई झाली, बिस्किट झाले, तुम्ही ह्याच्यामध्ये बनवून ठेवू शकता। प्लस हे फ्रोझनसाठी दिले, फ्रोझनसाठी ना, हां फ्रेंच फ्राईज नाही तर स्माइली याच्यामध्ये बनवू शकता। हा क्रम ट्रे दिला आहे क्लिनिंगसाठी। ह्याच्यामध्ये जे वेस्टेज असेल तर ह्याच्यामध्ये पण एक ॲट अ टाईम एकच बनवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये। बेक, टोस्ट, ग्रिल हे सगळं स्टोअर करायचं आहे तुम्हाला। हे बघा ब्लिंक केल्यानंतर ग्रिल करायचं, असं स्टार्ट करायचं आहे। हे बघा स्टार्ट येते, आता ग्रिलचं ऑप्शन ठीक आहे। हे बटनवरती तुम्ही असं फिरवणार ना, जो पण तुम्हाला हवा इकडे टेम्परेचर टाईम दिसणार। आता तुम्ही पिझ्झा बनवतायत, पिझ्झासाठी किती टेम्परेचर लागतो, किती टायमिंग लागतो, हे सगळं लिहिलं इकडे। 10 मिनिटं टायमिंग आहे, 200 डिग्री टेम्परेचर आहे, ऑटोमॅटिकली सेट होणार। स्टार्ट करायचं, त्यानंतर पिझ्झा तुमचा रेडी झाल्यानंतर एक अलार्म वाजेल, काढून घ्यायचं। परत तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल थोडा टाईम वाढवा, अजून ठेवा, सिंपल आहे। त्यामध्ये लाईट्स वगैरे लागते।
चला फायनली निघलो. विजय सेल्समधून घेतला आपल्याला OTG प्लस एअर फ्राय आहे. त्याच्यात म्हणजे सर्व होतं. एअर फ्रायमध्ये फक्त एअर फ्रायचंच यूज करू शकतो. तर OTG प्लस एअर फ्राय घेतला, त्याच्यात सर्व काही बेक करू शकतो. आणि तसंच निघलो आणि कस्तुरी प्लाझामधून मला PCसाठी UPS पाहिजे होता, तो पण घेतला. हे बघा आता निघतो. आपण घेतलेले भेल इकडे बघा, शेवशिपच्या इकडे बघा भेल खाले. सॉरी, आपण भेल घेतले. इकडे बघा या भेल खायला आहे बा बी लागले बघा. मस्त बाहेर लागते. प्रगती कॉलेजची इथे भेटते कॉर्नरला. तर वडापाव खायचा, जम्बो वडापाव, तो बंद होता. तर भेल घेतली मस्त खायला, एक नंबर. मगाशीच घरी आलो डोंबिवलीवरून आणि झोपलेलो, आराम केला, काही ब्लॉगमध्ये घेतला नाही. तर आता जेवणाचा वेळ झाले. आपली मस्त दुपारी वाव घेतलेली आणि वावीची काळजी. दुपारी वाव खाली, वावीची काळजी आता घातले. आता मस्त जेवून घेतो. चला या जेवायला. इकडे बघा मस्त आहे, दिसतात जबरदस्त वावीच्या काळज्या मस्त लागतात खायला. आणि माझा अर्नो शेट पण इकडे जेवतं. हे बघ काय सांगते, तुला द्याव का काळजी? पाहिजे का तुला? नको.